काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर सध्या शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर आहेत अशी चर्चा आहे। कारण त्यांनी स्टेटस देखील सोशल मीडियावर जे स्टेटस ठेवलं होतं ते देखील भगवी टोपी आणि गळ्यात भगवी शॉल घालून होतं। एवढंच काय तर गेले काही दिवसा अगोदर ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्याचबरोबर मंत्री उदय सामंत यांना देखील भेटलेले आहेत। स्वतः रवींद्र धंगेकर सध्या आपल्या सोबत आहेत। काय समजायचं ज्या पद्धतीने भेटीगाठी सुरू आहे आणि तुमचं सोशल मीडियावर स्टेटस व्हायरल होतोय? 19 तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती होती आणि जयंतीनिमित्त मी दरवर्षी जे सेनापती होते जे छत्रपतींबरोबर स्वराज्याच्या स्थापनेसाठी लढत होते त्यांच्या वंशजांचे रथ येत असतात। त्याचं स्वागत करणं, त्यांना चहा पाण्याचा कार्यक्रम दरवर्षी मी करत असतो। आणि हा करत असताना मग मी सकाळी लाल महालात गेलो, तिकडं छत्रपतींचं दर्शन घेतलं, राजमाता जिजामातेंचं घेतलं, सगळे सेनापती त्यांना मानवंदना दिली आणि मग कोण भगवी शाल घालत होतो, कोण मफलर घालत आणि मीही घालत होते, काय गैर नाही त्याच्यामध्ये। आणि मी हिंदू आहे तर हे आहेच, प्रश्नच येत नाही। आणि दुसऱ्या धर्माचा आदर करणं हे माझ्या धर्मात पूर्वीपासून शिकवलं, आजही शिकवलं, माझ्या रक्तात येते। मानवतावाद तर आपल्याकडे शेवटी माणूस हा आपण समोर डोळ्यासमोर ठेवून राजकारणात काम करतो। आणि त्या दिवशी 2 वर्ष 1.5 वर्ष मी बॅरेटिक ऑपरेशन केलं होतं ना, त्यामुळे माझी तब्येत थोडी जरा चेहरा आकसला होता आणि माझं वजन बी कमी झालं होतं। मग आणि नेमकं परवा फोटो चांगला आला, मलाही वाटलं टाकावं आणि तो स्टेटसला मी टाकतो, सगळ्यांचे टाकतो, माझी मध्ये आधी तुम्ही बघा टाकत असतो, कुठल्या खेळाडूचे असेल किंवा एखादा वाढदिवस असेल मी टाकत असतो आणि ते बातल्या सकाळी 1-2 कामं ती करत असतो मी, सर्वसामान्य कार्यकर्त्याला बरं वाटतं। आणि त्यामध्ये तो एक रील बी होते माझे, पण तो रील टाकला नाही, बाकीचे रील माझे सोशल मीडियावर दिसतात। आणि एक फोटो टाकला आणि त्याच्यामध्ये काय याचं डोक्यात राजकीय काय विषय नव्हता आणि काय नाही, पण ते जे कार्यकर्त्यांनी केलं ते माझे बरेच तुम्ही बघा माझे कार्यकर्ते काय काय करत असतात टाकत असतात आणि ते त्यांनी टाकलं होतं। त्यामुळं मी आपलं मला बरं वाटलं मी टाकलं पुढं आणि ती झाली सोशल मीडियावर बातमी। आता ती बातमी झाल्यानंतर सगळेच मला शोधायला लागले, तर मी नेमकं माझ्या कामात होतो। आणि तुम्ही म्हटले एकनाथ शिंदे, तर मी काय एकनाथ शिंदेंना लपवून भेटलो नाही, ओपन भेटलो, कॅमेऱ्यातनं भेटलो। म्हणजे असं काय नाही की कुठेतरी अंगावर पांघरून घेऊन गेलो किंवा माझं काम होतं। आणि मी आमदार असतानाही त्यांच्याकडे बऱ्याच वेळा गेलो, पुणे शहरातले काय काय कर्मचाऱ्यांची कामं होती, बाकीच्या गोष्टी मी बोललो आणि त्यांनी काम करण्याचाही प्रयत्न केला आणि करून बी दिली। मग शिक्षण मंडळाचा विषय असेल, घाण भत्त्याचा विषय, त्यावेळेस सचिवांना 2-4 वेळा भेटलो त्यांच्या। आणि उदय सामंत नेहमी कार्यक्रमाला आम्ही एकमेकाला भेटतो, आम्ही मित्र म्हणून बी करतो की नाती जपण्याचं काम पूर्वीपासून सगळं। पण इतर कुठलेही मंत्री भेटताना दिसत नाही तुम्हाला? बरं, फक्त शिंदे गटाचेच मंत्री एकनाथ शिंदे, उदय सामंत हेच भेटताना दिसत आहेत। परवा अजितदादांच्या घरी होतो मी, मुंबईला घरी होतो, त्यांच्या घरी बी होतो की काय कामासाठी गेलते का तिथेही काही चर्चा ऑफर आहे तिकडून? यावं कामाचं काम करावं लागणार। आता उद्या मला आयुक्तांना भेटायचं आहे, पुण्याच्या प्रश्नावर काय विषय बोलतो मी। आता ते काय आता सध्या 2-3 प्रेसशी बोलत नाही, त्यामुळे थोडं आपल्यामध्ये जरा अंतर पडलं, त्यामुळे हे सगळ्या प्रॉब्लेम यायला लागले। पण जर बघितलं तर रवी धंगेकर आणि रवी धंगेकरांचे कार्यकर्ते गेले काही दिवस काँग्रेसवर नाराज आहेत हे स्पष्ट दिसतंय। कारण कुठल्याही कार्यक्रमाला तुम्ही नसता, काय नेमकी चर्चा आहे? म्हणजे अर्थात काय सुरू आहे? आज 3 महिने होत आले विधानसभा, पण मी माझ्या कामात होतो, जरा माझं वैयक्तिक बी बरीच कामं होती आणि कौटुंबिक बी कामं होती, जरा थोडी अडचणी ज्यात 5-25 वर्ष लक्षच नाही दिलं। आणि आज करू उद्या करू परवा करू आपलं ठेवायचं, त्यामुळे मी माझं सगळं मागचा जो बॅकलॉग आहे तो भरून काढण्याचं काम। आणि मी आता परत रस्त्यावर दिसणारच आहे, तुम्हाला उद्या परवापासून परत रस्त्यावर दिसणारच आहे। शेवटी लोकशाहीमध्ये लढावंच लागणार, लढल्याशिवाय तुम्हाला काय मिळणार नाही ना। त्यामुळे काय पक्षविक्षेचा काय माझ्या डोक्यात आजपर्यंत विचार नाही, पण जे 2-3 दिवस जे चाललं ह्याच्यात मी कार्यकर्त्यांशी आता बोलणार, काय अडचणी आहेत सगळ्यांच्या बोलणार नाही, कार्यकर्त्यांचं खच्चीकरण झालं ही वस्तुस्थिती। शेवटी लोकशाहीमध्ये सगळ्यांना पदं पाहिजे, सगळ्यांना लढायचे, पण ताकद पाहिजे, ती ताकद देण्याचं काम आपल्याला आता रस्त्यावर शिवाय राहिलं नाही। आणि ज्या पद्धतीने निवडणुका हायजॅक होतात, लोकशाही ज्या पद्धतीने आपण बघतोय ह्याच्यामध्ये लोकशाही कितपर्यंत आता टिकू शकते ह्या हुकुमशाहीमध्ये, तर त्याला आता पर्याय काय त्यांची चर्चाच करणार। आता माझा वाढदिवस आहे त्यामुळे मी जरा घरीच आहे, बाहेर जाणार 1-2 लग्न तेवढं करून उद्या माझी आयुक्त विभागाची मीटिंग आहे कलेक्टरची, ती झाली तर मी परवा कार्यकर्त्याशी बोलणार।
याच्या अगोदरचा तुमचा जर प्रवास बघितला तर तुम्ही शिवसेनेपासून सुरुवात केली, त्याच्यानंतर मनसेत गेला, पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये आला आणि आता जी चर्चा होतीये, जर तिकडून ऑफर आलीच म्हणजे त्यांचं एकीकडे टायगर ऑपरेशन सुरूच आहे, त्याची जर तुम्ही शिकार झालात, अर्थात जर तुम्हाला संधी मिळाली आणि तिकडून ऑफर आली तर तुम्ही पुन्हा एकदा शिवसैनिक म्हणून जाताल का? शिकार कसं काय म्हणतात, मी काय मरणारा वेळणार आहे का? त्यांचं सुरू आहे ना टार्गेट, बरेच लोकांना गाठतायत. शिकार आपण कुठंतरी थांबणार आहे का? आणि हा सगळा जो विषय आहे, सगळ्या पक्षाला असं वाटत असेल की दंगेकर आमच्याकडे यावं, तर त्यात काही काय नाही. ज्याला त्याला वाटत असं की मलाही वाटतं की हा कार्यकर्ता आपल्याकडे पाहिजे, तो पाहिजे. शेवटी त्याच्यात ती मानसिकता पाहिजे, त्याचं ते सगळे विचार पाहिजे, सगळ्या गोष्टीचा विषय असतो. आणि मला त्यांनी जरी आमंत्रण दिलं असेल किंवा ती शेवटी त्यांच्या पक्षाचा भाग आहे. आणि ते सध्या ऑफर येते ना तुम्हाला? नाही, त्यांनी ओपनच ऑफर दिली ना, तुमच्याच माध्यमातून दिली की त्यांनी म्हणजे त्यांनी गळ्यात मफलर टाकली, धनुष्यबाण टाकलं तर की आम्हाला आनंद होईल. ते तुम्हीच दाखवलं, मी तिथं तुमच्याकडे बघितलं. त्यांनी नाही दिली, तुम्हीच मला सांगितलं. पण त्यासाठीच तर तुम्ही स्टेटस ठेवलं लगेच, मफलर टाकलं, गळ्यामध्ये शॉल घातली भगवी, टोपी टाकली भगवी. ती कुठे आहे सध्या मग? मी कुठं टाकली ती? अहो, हे कार्यकर्त्यांनी टाकली, मी नाही टाकली. बघा तुम्ही माझ्या फेसबुकवरनं नाही येते विषय. तुमच्या स्टेटसवर हा फोटो आहे. मी टाकलेला आहे परवा तो मला आवडला फोटो, शिवजयंतीचा मिरवणुकीतला. आणि छत्रपतींची मिरवणूक उत्सव असतो, आज किती केलं तरी शेवटी आपल्या प्रेरणा आहे त्यांचे, आपलं रक्त सळसळ करतात, त्यावेळेला तो सगळा विषय असून त्यावर टाकलं. आणि त्यात काय, तुम्ही काँग्रेसवर नाराज आहे हे तर दिसतंय, कारण गेले काही दिवस तुम्ही कार्यक्रमामध्ये नसता, कुठंच नसता. म्हणजे दंगेकर आहेत तरी कुठं? दंगेकर आता दिसलेत की तुम्हाला? कारण तुम्ही माझ्या ऑफिसला बघा, गर्दी असते, पण प्रेसच्या जवळ प्रेसवाले जरा थोडं, मी आता विधानसभेत आमदार नसल्यामुळे प्रेसला बी काही माझ्याकडनं मिळत नाही, ते बी येत नाही. पण आता करतो प्रयत्न त्यांच्यापर्यंत जायचा, तर थोडं माझ्याकडनं. दंगेकर आहेत कुठं? काँग्रेसमध्ये नाराज आहेत, काँग्रेसच्या कुठल्याही कार्यक्रमाला दिसत नाहीत. काँग्रेसच्या म्हणजे काही काँग्रेसमध्ये काय बदल करायला हवेत असं तुम्हाला वाटतं आता? काँग्रेसमध्ये प्रचंड मोठी लोक आहेत, त्यांना जाणीव आहे. हा मोठा पक्ष आहे, त्यांना आपण सूचना देणे इतपत मला मानत नाही. त्यांच्या त्यांच्या पद्धतीने ते काम करतात. आम्हाला जी जबाबदारी ते आपण करणार आहोत. मग आता जर आपण बघितलं तर दंगेकर विचार करतायत, कार्यकर्त्यांशी काही बोलतायत या संदर्भात, ज्या पद्धतीने वेगवेगळ्या पक्षांकडून तुम्हाला सध्या ऑफर येते? नाही, ऑफर तर पूर्वीपासून येतात मला, का आज येत नाहीत. पण मी काँग्रेसमध्ये माझं काय वाईट नाही, सगळं चांगलं काँग्रेसमध्ये आहे. माझा वाढदिवस आहे, मी आता परत एकदा सगळ्यांशी बोलतो, तर रस्त्यावर तुम्हाला मी मंगळवारपासून दिसेन, रोज दिसेल, तसं काय नाही. आपण बोलत आहोत, काय माझ्याकडनं काय वाटलं तर मी तुमच्याशी बोलेन ना. म्हणजे भविष्यात तुम्ही काँग्रेसमध्ये दिसणार का कुठं अजून? तुम्ही जो शब्द वापरला तेच काँग्रेसमध्ये दिसेल ना. काँग्रेसमध्ये म्हणजे जे हे भेटीगाठी होत आहेत ह्याला? हां, नाही, भेटीगाठी भेटणार, उद्याही भेटणार, परवाही भेटणार, म्हणजे काम सगळ्यांनाच भेटणार. कामात जिथं असेल तिथं जावंच लागणार ना. मी उद्या तुम्ही म्हणले ह्यांना भेटायचं, त्यांना भेटणार, त्यांना तर दंगेकर हे काँग्रेसवर नाराज आहेत, किंबहुना दुसऱ्या पक्षाकडे त्यांची जाण्याची वाटचाल सुरू आहे. हे कोण करतंय चर्चा? म्हणजे तुम्हाला कुठं? नाही, आता शेवटी चर्चा कोणाची होती? बाकीच्यांची काय चर्चा होत नाही. लढणारा कार्यकर्ता कोणाला नको आहे. आणि शेवटी आपल्याला काम करायचं तर आपण माध्यम तर राजकीय लागतं, तिथं प्रश्नच नाही. पण त्यांना वाटत असेल तर ती चर्चा करणार ना, किंवा काही लोकांना नको असेल तीही चर्चा करतात, कोणाला हवं असेल तीही चर्चा करू शकतात. सगळ्या गोष्टी आहेत आणि ह्या चर्चा जुन्या आहेत, माझ्या काही नवीन नाहीत. ऑफर आली तर परत भेटणार का कुणाला? नाही, वापर नाही, भेटायला तर लागेल कामानिमित्त. उद्या तुम्हीच मला एखादं काम सांगितलं, तुमच्यासाठी कोणाला भेटावं लागेल, जावंच लागेल. शेवटी तुमच्या अर्जाचं माध्यम एक कार्यकर्ता म्हणून मी आहेच की. तुम्ही तुमची पक्षातली नाराजगी ही वरिष्ठांकडे व्यक्त केली का? नाही, नाराजीच नाही. मी कधी म्हणलं नाराज आहे? मी कधी विरोधात बोलतो? तुम्ही कुठल्याही कार्यक्रमाला नसता, कुठंच नसता? नाही, मी सांगितलं 1-2 महिने मी माझी घरचीच कामं करत बसलो. आणि थोडी मरगळ आलेली पक्षात येते, निवडणुका संपल्यानंतर सगळ्याच पक्षात येते. आणि आता विधान महानगरपालिका म्हणून पक्षात काही थांबत नाही कोणासाठी. तर त्यांनी आपली यंत्रणा रन केली, सगळे निरीक्षक नेमले आणि पक्षाची ती बळकटी येण्यासाठी त्यांची मदत लागते ती घेतली त्यांनी. माझं काय त्यात. शेवटचा प्रश्न विचारतो, म्हणजे तुम्ही शिंदे साहेबांना भेटला, उदय सामंतला भेटला, त्याचबरोबर अजितदादांना भेटला, यांच्याकडे जी कामं सांगितली होती तुम्ही ती झालीत का कामं? कामं करा, कामं जी असते ती नागरिकांची कामं असतात आणि शेवटी संविधानिक पद आहे आणि त्यामुळे जनतेच्या कामासाठी जावंच लागतं. होत आहेत का कामं? आणि व्हायलाच पाहिजे, का होत नाही? चुकीचं काय होतं? आपल्याला काय मागायला जातो का? आपण जनतेसाठी मागायला जातो. आजही मला आता 2-3 सोसायट्यांचा विषय,
पुन्हा बॉम्बे रोडच्या. मी अजितदादांना भेटायला लागणार, प्रेसला पत्र घेऊन चालले, त्यांना फोन करणार, जाणार त्या लोकांची. काही लोकांना घरं पाहिजेत, त्यांना मिळत नाही, अडचणीत, तर ते त्यांच्याकडे ते खाते. आणि त्यांचा मला मध्ये निरोप होता की मी रवी करून देतो दंगे, तर त्यांनी मला सांगितलं करून देतो, कारण त्यांचाच निरोप आला होता की मी देतो करून. तिथं थोडं मी आपल्या पद्धतीने थोडं तिथं वातावरण निर्मिती केलं की ते म्हणले ये आणि देतो करून. पण जावं तर लागेल ना, लोकांना तर घेऊन जावं लागेल, काय प्रश्न असतातच. पण आता तरी तुम्ही काँग्रेसमध्ये हे माजी आमदार काँग्रेसचे ज्या पद्धतीने सध्या चर्चा सुरू आहे की ते वेगळ्या पक्षात जाण्याची तयारी करतायत, मात्र त्यांनी आता तरी नकार दिलेला आहे. मात्र काँग्रेसमध्ये काहीशी मरगळ आलेली आहे, काही कार्यकर्ते नाराज आहेत, त्यांच्याशी लवकरच चर्चा करून या संदर्भात स्पष्टीकरण करू. मात्र आता तरी ते स्वतः या ठिकाणी स्वतः काँग्रेसमध्येच आहेत. मात्र मित्र म्हणून किंबहुना कामानिमित्ताने या सगळ्या नेत्यांना मी भेटलोय असं ते या ठिकाणी स्पष्ट करतायत. कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.